वेलकम बॅक टू चॅनल. आजचा आपला पहिला प्रश्न आहे. आशियाई विकास बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6.5%. आशियाई विकास बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 7% वरून आता कमी करून 6.5% राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे. तसंच पुढील आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर 7% राहील असा देखील अंदाज या आशियाई विकास बँकेने व्यक्त केलेला आहे. आशियाई विकास बँक म्हणजेच ADB, एशियन डेव्हलपमेंट बँक हिची स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1966 या दिवशी. मुख्यालय आहे मनिला, फिलिपिन्स या ठिकाणी आणि सध्या मात्सुगु अस्कावा हे या आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष आहेत फेब्रुवारी 2025 पर्यंत. त्यानंतर मसातो कांडा यांची किंवा हे आशियाई विकास बँकेचे पुढील अध्यक्ष असणार आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 6.5%. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता दिवस भारतात विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 16 डिसेंबर. 16 डिसेंबर हा दिवस दरवर्षी भारतामध्ये विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1971 या वर्षामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये पाकिस्तानने भारतावर लादलेल्या युद्धाची सुरुवात झाली होती आणि केवळ 14 दिवसांमध्ये भारतीय सैन्यानं 16 डिसेंबर 1971 या दिवशी पाकिस्तानला हरवत पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते. तेव्हापासून पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश स्वतंत्र झालेला आहे आणि या युद्धामध्ये तब्बल 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी भारतापुढे आत्मसमर्पण केलं होतं. यामुळेच दरवर्षी हा 16 डिसेंबर हा दिवस भारतामध्ये विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. उस्ताद झाकीर हुसेन यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 72व्या वर्षी. उस्ताद झाकीर हुसेन हे एक भारतीय तबलावादक आणि संगीत दिग्दर्शक होते. ते तबलावादक उस्ताद अल्ला रका यांचे सर्वात ज्येष्ठ पुत्र होते आणि यांचं नुकतंच वयाच्या 72 वर्षी निधन झालेलं आहे. यांना 1988 या वर्षामध्ये पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला होता. 2002 मध्ये पद्मभूषण, 2023 मध्ये पद्मविभूषण आणि 1990 मध्ये यांना संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. डेझर्ट नाईट एअर कॉम्बॅट एक्झरसाइजमध्ये भारतासोबत कोणते देश सहभागी झाले आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रान्स व संयुक्त अरब अमिरात. भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE या देशांनी नुकताच डिसेंबर 2024 मध्ये अरबी समुद्रामध्ये हा डेझर्ट नाईट एअर कॉम्बॅट एक्झरसाइज नावाचा युद्ध सराव केलेला आहे. हा त्रिपक्षीय युद्ध सराव सैन्य सहकार्य वाढवणे आणि संरक्षण संबंधांना मजबूत करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 फ्रान्स व UAE किंवा संयुक्त अरब अमिराती. मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे फ्रान्स, राजधानी आहे पॅरिस, सध्या राष्ट्रपती आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, चलन आहे युरो. आणि हा आहे संयुक्त अरब अमिराती, राजधानी अबुधाबी, राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद अल नह्यान आणि चलन आहे UAE दिरहाम. प्रश्न. 10वा आंतरराष्ट्रीय वन मेळावा नुकताच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. 10वा आंतरराष्ट्रीय वन मेळावा नुकताच डिसेंबर 2024 मध्ये मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. हा मेळावा उत्पादक, व्यापारी, उद्योजक यांच्यासहित वन क्षेत्रातील विविध भागधारकांमध्ये संवाद वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आला असून यामध्ये श्रीलंका, नेपाळ, ऑस्ट्रेलियासहित इतर देशांनी भाग घेतला होता किंवा घेतला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. नेक्स्ट. भारतातील पहिली मधुमेह बायोबँक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चेन्नई. भारताने 17 डिसेंबर 2024 या दिवशी भारतातील पहिली मधुमेह बायोबँक जी आहे ती नुकतीच चेन्नई या ठिकाणी स्थापन केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट. खालीलपैकी कोणता दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 18 डिसेंबर. संयुक्त राष्ट्र संघटनेनं 18 डिसेंबर 1992 या दिवशी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकाच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करून प्रस्तुत केला होता. यामुळे अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचं संवर्धन
संवर्धन करता यावं, तसंच त्याबाबतच्या वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी यासाठी दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 18 डिसेंबर. दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस स्थलांतरितांच्या हक्कांचं संरक्षण करणे, त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी कार्य करणं आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 18 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, ओम प्रकाश चौटाला यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरियाणा. हे बघा, हे होते ओम प्रकाश चौटाला आणि हे हरियाणा राज्याचे 7वे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या पक्षाचं नाव आहे इंडियन नॅशनल लोक दल आणि यांचं नुकतंच वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हरियाणा हे याचं बरोबर उत्तर आहे. हरियाणा मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे हरियाणा, राजधानी आहे चंदीगड, सध्या राज्यपाल आहेत नायब सिंग सैनी आणि मुख्यमंत्री आहेत सध्या मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी आणि मुख्यमंत्री आहेत बंडारू दत्तात्रय. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक बास्केटबॉल दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 डिसेंबर. बास्केटबॉल या खेळाचा सन्मान करण्यासाठी आणि या खेळाचं महत्त्व व त्याद्वारे शारीरिक आरोग्य सुधारण्याबाबत जनजागृती करणे या उद्देशाने दरवर्षी 21 डिसेंबर हा दिवस जागतिक बास्केटबॉल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 24 डिसेंबर. 24 डिसेंबर 1986 या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची माहिती मिळावी व ते याबाबत जागृत व्हावेत. पर्याय क्रमांक 1 24 डिसेंबर हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सी रामसुब्रमण्यम. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग किंवा NHRC नॅशनल ह्युमन राईट कमिशन ही 28 सप्टेंबर 1993च्या मानवी हक्क संरक्षण अध्यादेशाअंतर्गत 12 ऑक्टोबर 1993 या दिवशी स्थापन करण्यात आलेली एक वैधानिक संस्था आहे आणि ही संस्था मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी जबाबदार आहे. हिचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि नुकतीच या रामसुब्रमण्यम यांची या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे रामसुब्रमण्यम जे आहेत ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राहिलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. नंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खो खो विश्वकप 2025चे आयोजन करण्यात येणार आहे? याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.